लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एका AIMIMच्या नगरसेवकाला अटक. 17 मे पर्यंत पोलीस कोठडी. शहरातील राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. महानगरपालिकेतील AIMIMचे नगरसेवक मिराज जलील खान यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर करून व तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून निवडणूक लढवल्याच्या आरोपाखाली नगरसेवक मिराज खान यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी नोंदीमध्ये फेरफार करून चुकीची माहिती सादर केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात 2च मुलांचा उल्लेख करून आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. पोलीस तपासात संबंधित बालक हे नगरसेवक मेहराज खान यांचे तिसरे अपत्य असल्याचे समोर आले. बनावट बोनाफाईड तयार करून स्वतःचे तिसरे बालक भावाचे अपत्य असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे मुख्याध्यापक यांना न्यायालयाने 17 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. बघा छत्रपती संभाजीनगर पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांची प्रतिक्रिया. काल आम्हाला आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हा दाखल झाला आहे, ज्यात मेहराज खान जे की नगरसेवक आहेत सध्या छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, त्यांना आम्ही अटक केली आहे. तसेच यात हे गुन्ह्यामध्ये टोटल 7 आरोपी आहेत. 7 पैकी 2 सध्या अटक आहेत. इतर पण आम्ही पुढे कारवाई करू त्यांच्यावर. हे गुन्ह्याचा जे माहिती आहे आम्हाला, याच्या आधी 26 मार्चला एक अटेम्प्ट टू मर्डर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता सिटी चौक पोलीस स्टेशनला. त्याची तपासमध्ये आम्हाला अशा आढळला की 307चे जे आरोपी होते मेहराज खान, त्यांचे ते गुन्ह्यामध्ये त्यांचा मुलगा जे आहेत, जे अंडर एज आहेत, ते पण आरोपी होते. आता ते गुन्ह्यामध्ये आम्ही तपासात असं आम्हाला रेकॉर्डमध्ये आला की जे अंडर एज मुलगा आहेत, ते मुलगेचं नाव ऑल ऑफ अ सडन चेंज करण्यात आला होता मनपाचे जे निवडणुका होते त्याच्या आधी. त्याची आम्ही सखोल चौकशी केली. त्याच्यातून आम्हाला हे माहिती मिळाली की खरं ते मूल जे आहेत, ते मूल मेहराजचा तिसरा अपत्य होता आणि त्याची तिसरा अपत्य हे होण्याची बाब लपवण्याकरिता त्यांनी त्याचं नाव जानेवारीमध्ये चेंज केला आणि त्याच्यामुळे त्यांना मेहराजला जे आपला कॉर्पोरेटरचा निवडणुका आहेत ते लढवायला ते पात्र झाले. हे सगळं क्लिअर झाल्यावर आम्ही त्याची आणखी बॅकग्राऊंड माहिती काढली. नेमकं कोणत्या शाळेतून त्यांनी हे बोनाफाईड सर्टिफिकेट बनवला किंवा कुठून त्यांनी हे जे बर्थ सर्टिफिकेट आहेत, फोर्स्ड बर्थ सर्टिफिकेट हे बनवला, हे सगळं खात्री करून आम्ही शेवटी काल हे प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सध्या टोटल हे गुन्ह्यामध्ये आम्ही 7 लोकांना आरोपी केला आहे. आणखी इतर लोकांना पण जर आम्हाला आमची तपासमध्ये निष्पन्न होईल त्यात ते लोकांना आरोपी करू. सध्या जे 2 आरोपी आम्ही अटक केले आहेत, मेहराज खान आणि शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत, त्यांची आज आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घ्यायला कोर्टाला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर रिमांड मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून पुढे तपासासाठी सखोल विचारपूस करू. पुढील जे आमच्याकडे 5 आरोपी आहेत ते आमचे रडारवर आहेत. ते लवकरात लवकर ते पण अटक होईल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.